बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि सोमवारी मार्केट कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली आपण प्लॅनिंग करूया थोडंसं वीकली आणि वीकली नंतर जाऊया सोमवारी कसं करायचं बघण्यासाठी. तर वीकली मध्ये तुम्ही जर बघितलं म्हणजे वन डेच्या टाइम फ्रेम नुसार जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं किंवा अनालिसिस करायचा जर प्रयत्न केला तर असा एक व्ह्यू दिसतोय जो व्ह्यू म्हणजे मार्केट खाली तर इथं पण तर आलं. ज्या ज्या व्यक्तीने इथं म्हणजे एक स्विंग ट्रेडसाठी ज्याने ज्याने पोझिशन इथं होल्ड केलं त्यांच्या तर ऑलरेडी स्टॉप लॉस हिट झालेच असते किंवा एक्झॅक्टली जे लोक मार्केटमध्ये व्ह्यू ठेवले असेल की मार्केटला 25,000 ह्या लेवलला जायचं आहे. आपला पण व्ह्यू मागच्या वीक मध्ये तसंच होता. पण बऱ्याच वेळा मार्केट काय करते त्या लेवलला बऱ्याच जणांनी जे पोझिशन होल्ड ठेवल्यात त्यांचा स्टॉप लॉस हिट करण्यासाठी बऱ्याच वेळा मार्केट खाली जातं आणि खाली येऊन परत अपसाईडला जातं. मार्केट खाली जाऊन परत अपसाईडला आलं म्हणजे ज्यांची ज्यांनी स्टॉप लॉस झाला ते स्टॉप लॉस त्यांचा हिट झाला असणार आहे. आता मार्केट फुलबॅक देऊन माझ्या हिशोबाने परत एकदा फुलबॅक अपसाईडला देऊ शकतात कारण बऱ्याच जणांना असं वाटणार की मार्केट इथं परत वेळा इथून सेलिंग होईल परत मार्केट ह्या ठिकाणी खाली जाईल. तर 24,855 ला ते रिस्पेक्ट आता देणार नाही. आता मार्केट आहे जसं कंटिन्यू होणार 25,000 लेवल 25,500 आणि 26,000. आपण ह्याच्या आधी पण डिस्कशन केलेलं आहे की ह्या डिसेंबरच्या एंडिंग पण आपल्याला मार्केटला 25,000 क्रॉस किंवा 26,000 ह्या लेवल पण बघायचं आहे मार्केटला आणि बघायचं आहे म्हटल्यावर मार्केट तिथं जायला पाहिजे. जाऊ पण शकतं फक्त आपण वाट बघूया कारण आजच फक्त 14 डिसेंबर आहे अजून 31 डिसेंबर आलेलं नाही. तर एक्झॅक्टली बघा पुढच्या वीक मध्ये जे पण आपण व्ह्यू ठेवणार ते परत जरासं कॉल साईडला ठेवणार. आधीपासून कॉल साईडलाच होता. हा महिना स्टार्ट झाल्यापासून आपण प्लॅनिंग करतोय की मार्केटमध्ये तुम्ही कॉल साईडला वर्किंग करत राहा. जसं आता पण मी कॉल साईडलाच राहणार आहे. आपल्या सगळ्या प्रिडिक्शनच्या कन्सेप्ट होत्या त्या सगळ्या टार्गेट डन केलेल्या आहेत. कुठलेही असे लेवल नाही की आपण काल ड्रॉ केलं नाही तिथं मार्केट गेलं नाही किंवा ते डन केलं नाही. सगळ्या लेवल्स डन आहेत. कॉल साईडला पण डन आहे आणि पुट साईडला पण डन आहे. पण मार्केटमध्ये हा जर महिना तुम्ही बघितला तर डिसेंबरचा महिना आहे आणि हा डिसेंबरचा महिना म्हणजे 10 वर्षानंतर एकदा येतो. आता हे 10 वर्षानंतर एकदा म्हणजे काय? बऱ्याच जणांना कल्पना असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा असं मी का म्हणलो. नसेल तर मी तुम्हाला रीलच्या माध्यमातून नक्कीच मला सांगेन. त्यासाठी आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा. ओके. तर एक्झॅक्टली बघा हा 10 वर्षांनंतर पहिल्यांदा असा महिना आलेला आहे आणि हा महिना म्हणजे पहिल्यांदा नाही 10 वर्षांनंतर हा महिना येतोयच. तर ह्या महिन्यामध्ये मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त असते. प्लस हा जो महिना आहे ह्या महिन्यामध्ये विकेंड जास्त असतात आणि विकेंड जास्त असल्यामुळे बरेच जण ट्रेडर आहेत ते विकेंड करण्यासाठी कुठल्या तर बाहेरच्या देशामध्ये किंवा बाहेरच्या देशामधले ट्रेडर आपल्या देशामध्ये येतात. त्याच्यामुळे मार्केटमध्ये व्हॉल्यूम कमी असते. तर ह्याच्यामुळे एसएल हिंट जास्तीत जास्त प्रमाणात होतो म्हणजे तुम्ही कुठल्याही लेवल काढला कुठल्याही ठिकाणी एंट्री घेतला तुम्हाला जास्त एक लॉस दिसणार. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करताना एकतर जपून क्वांटिटी कमी मारायची आहे. जे पण वर्किंग आहे ते पूर्णपणे जपून करायचं आहे. ओके. आपलं जे व्ह्यू आहे ते कॉल साईडला आहे इथून तुम्हाला फर्स्ट टार्गेट देईल आणि ह्याच्यानंतर हे फर्स्ट टार्गेट इथे देईल आणि इथून आहे त्या लेवल जिथे दिसतात त्या लेवलला तुम्हाला रिस्पेक्ट देऊन वर्किंग करायचं आहे. ओके. ज्या लेवल मी तुम्हाला ड्रॉ करून दिल्यात तसं तुम्हाला फक्त त्या पद्धतीने वर्किंग करायचं आहे. त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टीमध्ये बघूया आपण कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. प्लस आपल्याला असा एक स्टॉक्स बघायचा जो तुम्हाला चांगलं टक्के रिटर्न देऊ शकतो. तर एक्झॅक्टली बघा आपण लेमन ट्री दिला होता आणि त्या लेमन ट्रीच्या स्टॉक्सने पहिली स्पाइक तुम्ही जर बघितलं तर पहिल्या स्पाइकनंच 150.64 हाय केलाय. फक्त 1.5 पॉईंटचा डिफरन्स होता आपल्या टार्गेटसाठी. मार्केटमध्ये अचानक एक सेलिंग आल्याने सेलिंगच्या पेक्षा मार्केट स्टॉक्स खाली गेला. पण एक्झॅक्टली एवढे मोठे टार्गेट फक्त एका स्पाइक मध्ये नॉट अ जोक जे आपण प्लॅनिंग केलं फ्लॅट ओपनिंग नंतर असू दे आणि तसं झालं. प्लस मार्केटनं कुठल्याही पद्धती स्टॉप लॉस हिट नाही केला. मी तुम्हाला आधीही सांगितलं की हा स्टॉप लॉस हिट करायचा की नाही हे तुम्हाला मी सांगेन. तो पण तुम्ही हिट करायचं नाही कारण मार्केट परत आणि त्या लेवलपासून पुलबॅक वर आलेला आहे आणि माझ्या हिशोबानं आता सोमवारी फ्लॅट ओपन किंवा गॅप ओपन होऊन आपलं टार्गेट अचीव करून देऊ शकतो. सोमवारसाठी आपण दुसरा स्टॉक्स निवडणार आहे. ऑलरेडी तसं लेमन तुमची एंट्री असेलच. तर आता आपण दुसरा स्टॉक्स बघणार तर दुसरा स्टॉक्स कोणता हे मी तुम्हाला लास्टला सांगणार. त्याच्या आधी आपण बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीला आपल्याला कुठे एंट्री घ्यायचा आहे, कुठे करायचा आहे. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही डे टाइम फ्रेमवर चालला तर बँक निफ्टीने प्रॉपर 53,875 ह्या लेवलला सपोर्ट सॉरी रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि प्रॉपर त्या लेवलला रिस्पेक्ट देऊन एक फॉल दाखवला आणि तो फॉल काय छोटा नव्हता कारण 52,438 टच केलं होतं. आणि त्याच 52,438 पासून मार्केटनं 53,600 म्हणजे 1200 ते 1300 पर्यंतची रॅली त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि हीच रॅली माझ्या हिशोबाने कंटिन्यू राहील आणि 54,000 क्रॉस करून मार्केट नवीन हाय करेल 31 डिसेंबर संपायच्या आत. ओके. तर एक्झॅक्टली बघा तुम्हाला 31 डिसेंबरच्या आत तुम्हाला ती मुवमेंट दिसून जाईल. माझ्या हिशोबाने आज स्पाइक बनलाय ही स्पाइक मंडे पण बनून जाईल मग मंडे आणि मंगळवार ह्या 2 दिवसामध्ये ह्या स्पाइक्स परत कंटिन्यू तुम्हाला दिसून येते. ओके. जसं आता हे दोन इंडेक्सेस झालं तसं आपण एक छोटा स्टॉक्स बघणार आहे आणि तो स्टॉक्स बघणार आहे वेदांता. तर एक्झॅक्टली बघा वेदांतामध्ये आपण प्लॅनिंग केलं होतं. वेदांतामध्ये प्लॅनिंग कसं होतं बघा ह्या ठिकाणी तुम्हाला एंट्री करायचं आहे. ह्याचं टार्गेट 541 राहील. आता ह्या ठिकाणी तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगितलेली की समजून चला की जरी वेदांत जर परत खाली आला तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची पॅनिक व्हायचं नाही कारण हा स्टॉक्स आहे.
स्टॉक्स कधी ना कधी तर वर जाणारच आणि तुम्हाला मी लेवल दिली होती 507.45 या ठिकाणी कॉलला बसायचं जराही त्या पॉईंटच्या खाली गेलेलं नाही आणि असं सपोर्ट डिस्टन्स काढणं आता जे घडलं तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी ग्रॅज्युएशन घेऊन या तुम्हाला असं सहजासहजी जमणार नाही कारण आपलं सपोर्ट अँड रेशन्स किंवा आपलं प्रेझेंटेशनचे मेथड्स आहेत ते पूर्ण युनिक आहेत जर या तुम्हाला शिकायचे असेल तर नवीन बॅचेस आपली लवकरच लवकर सुरू होणार आहे जी 20 ते 25 तारखे दरम्यान तुम्हाला सुरू दिसून जाईल तुम्हाला जर शिकायचं तर नक्की ऍडमिशन करा मी 507 ला बाईंग सांगितलं होतं आणि ह्याच बाईंग वर बसून पहिलं टार्गेट डन आहे समजा जर तुम्ही इथं बाईंग केला असेल उत्तमच आहे अजून इथं पण जाऊ शकतं परत जर इथं बाईंग केला असेल तर तुम्ही इथं ऑलमोस्ट हाफ क्वांटिटी जरी सेल केलं तरी बेस्ट होऊन जाईल ओके आता हा वेदांत स्टॉक्स आपल्याला पुढच्या ह्याच्यात दिसून जाईल कसे मुवमेंट दाखवेल आणि कुठल्या साईडला ते टार्गेट देईल आता फक्त हा वेदांत स्टॉक तुम्हाला विकत जो घ्यायचा आहे तो तुम्हाला 524.80च्या वर घ्यायचा ऑलरेडी ह्याचं तर टार्गेट डन झालेला आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला चालू शकेल फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप झालं तर ह्याच्यावरती तुम्ही कॉल साईडला घेऊ शकता मंडे साठी हा बेस्ट स्टॉक आहे ओके तर अशाच प्रेडिक्शन साठी आपल्या बेल आयकॉनला क्लिक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू